गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर आज व्हिडिओ कुठल्या संदर्भात आहे हे तुम्हाला कळलंच आहे की 40 नंतर शरीर फिट राहण्यासाठी आपण रोज योगासने केल्याने शरीरामध्ये किती बदल होतो आणि खरंच योगासने केल्याचे एवढे सारे फायदे आहेत. तर हे काहींना माहिती नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. बऱ्याच जणांचा समज असतो, बऱ्याच गृहिणींचा, की आम्ही रोज हालचाल करतो, रोज आमचं शरीर हलतं चालतं राहतं, तर आम्हाला व्यायामाची काय गरज आहे? किंवा काहींना व्यायामाचं महत्त्व माहीत नसतं आणि नंतर एक एक आजार जडल्यावर किंवा बॉडीमध्ये खूप फॅट्स जमा झाल्यावर आणि वजन खूप वाढल्यानंतर मग आपल्याला एक एक आजार जडल्यानंतर रिअलाईज होतं की अरे आपण वेळेत व्यायाम केला नाही, शरीर फिट ठेवलं नाही आणि त्याचा आज परिणाम आपल्याला भोगावा लागतो आहे. असो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शरीर फिट आणि निरोगी राहण्यासाठी काही योगासने दाखवलेली आहे. ती तुम्ही डेली करायची आहे. तुम्हाला 20 ते 30 दिवसामध्येच फरक जाणवेल आणि तुम्हाला व्यायामाचं महत्त्व समजेल आणि तुम्ही आजपासूनच व्यायाम स्टार्ट कराल. बघा, मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की रेग्युलर व्यायाम केल्याने 20 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. तर आता बघा, सर्वात प्रथम 12 सूर्यनमस्कार रोज घालायचे आहेत. तुम्हाला जर टाईम नसेल, तुम्ही वर्किंग वुमन्स असाल, तर फक्त 12 किंवा 6 सूर्यनमस्कार घालून थोडेफार पोटाचे स्ट्रेचिंगचे प्रकार केले तरी बेस्ट आहे. आणि ज्या हाऊसवाईफ आहे, ज्यांच्या शरीरामध्ये खूप सारे फॅट्स आहे, वजन प्रमाणाच्या बाहेर वाढलेलं आहे, तर त्यांनी ही रोजची 12 सूर्यनमस्कार करायचे आहेत आणि ही योगासनं करायची आहेत. तर आता इथे मी तुम्हाला 6 सूर्यनमस्कार दाखवलेले आहेत. तर हे सूर्यनमस्कार करताना घाई करायची नाही आहे. प्रत्येक स्टेप केल्यानंतर 1-2 मिनटं रेस्ट घ्यायचं आहे. 2 सेकंद, 2 मिनटं आपल्याला रेस्ट घ्यायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय, मी अगदी 12 सूर्यनमस्कार रोजचे डेली करते. पण मी आजच्या व्हिडिओत तुम्हाला 6 दाखवलेले आहे. आणि सूर्यनमस्कार करताना श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा 2 प्रकारे करू शकता. पण चुकीचं करण्यापेक्षा, चुकीच्या पद्धतीने श्वास घेणं सोडणं हे करण्यापेक्षा तुम्ही नॉर्मल स्थितीमध्ये जरी सूर्यनमस्कार केले तरी चालेल, जसं की मी करते. काही वेळेला काय होतं की आपण व्यायाम करतो, पण चुकीच्या पद्धतीने जर केला गेला तर त्याचा परिणाम शरीरावर आपल्यावर होऊ शकतो. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने करू नका. तुम्ही नॉर्मल आहे त्या स्थितीमध्ये 12 सूर्यनमस्कार करायचे आहेत. तर आता इथे मी 6 सूर्यनमस्कार दाखवले. त्यानंतर बघा, मी वज्रासनामध्ये बसलेली आहे. 1-2 मिनटं किंवा 2 सेकंद रेस्ट घ्यायचा आहे. कारण व्यायाम करताना, प्रत्येक आसन करताना आपल्याला दम लागतो किंवा जास्त असा घाम बाहेर पडल्यानंतर कधी-कधी बघा सवय नसते व्यायाम करायची. मग काही वेळेला पेन होऊ शकतं. त्यावेळेला तुम्ही थोड्या वेळ थांबायचं आहे, घाई करायची नाही आहे. वज्रासनामध्ये बसली, त्यानंतर बघा आता हा नेक्स्ट प्रकार मी व्यायामाचा करते. तर हे आहे वृक्षासन. वृक्षासन करताना बघा, अगदी स्ट्रेट बॉडी ठेवायची आहे. एक पाय फोल्ड करून मी थाईजला, मांडीला लावलेला आहे. त्यानंतर दोन्ही हात पूर्णपणे वरती सरळ पकडायचे, अगदी ताठ ठेवायचे आहेत. आणि हे केल्याने बॉडीला स्ट्रेच बसतो, पोटाला स्ट्रेच बसतो. तर साईड फॅट्स, पोट, पुन्हा दंड याला खूप फरक पडतो. आणि सरळ बघायचं आहे, पूर्णपणे बॉडी स्थिर ठेवायची आहे. काही सेकंद होल्ड करायचं. मनातल्या मनात तुम्ही 20-30 नंबर्स काउंट करू शकता. तेवढ्या सेकंद तुम्ही होल्ड करून ठेवायचं आहे. पुन्हा नेक्स्ट प्रकार करायचा आहे. तर असं हे एक एक तुम्ही जर आसन रोज सकाळी करायची सवय केली आणि रोजचे एक 5-6 आसन केले, सूर्यनमस्कार केले, तर एवढं छान वाटेल ना तुम्हाला. तर मी तुम्हाला त्याचे फायदेसुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. तर हे तिसरं आसन नटराजासन, हे दोन्ही साईडने करायचं आहे. राईट आणि लेफ्ट साईडने, दोन्ही साईडने करायचं आहे. ज्या साईडने करायचं आहे तो हात शोल्डरच्या लेवलमध्ये स्ट्रेट ठेवायचा आहे, बॉडी स्ट्रेट ठेवायची आणि मागचा पाय हा पूर्णपणे खेचून वरती पूर्ण दुसऱ्या हाताने तो पकडायचा प्रयत्न करायचा आणि पूर्ण बॉडी स्ट्रेट करून काही सेकंद होल्ड करायचे. पोटाला, ब्रेस्टला, दंडाला, आर्म्सला
भरपूर फरक पडतो थाईजलासुद्धा. हे रेग्युलर केलं तर 20 दिवसामध्ये बघा तुमच्या शरीरातील चरबी पूर्णपणे वितळायला लागेल. आणि व्यायाम हा करणं गरजेचं आहे. तुम्ही कितीही डाएट करा, कितीही स्ट्रिक्टली तुम्ही डाएट करून आहार व्यवस्थित घ्या, पण त्याच्या जोडीला जर तुम्ही व्यायाम केला नाही तर लवकर तुमचं वजन म्हणण्यापेक्षा तुमच्या शरीरातले फॅट्स कमी होणार नाही. त्यामुळे व्यायाम हा रोजचा करायचाच आहे. आता त्यानंतर बघा हे आहे ताडासन. ताडासन करताना तुम्हाला पूर्णपणे बॉडी स्ट्रेट ठेवायची आहे. पायांच्या फक्त बोटांवर टाचा उचलून धरायच्या आहेत. बोटांवर उभं राहायचे आणि पूर्णपणे दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडून बॉडी स्ट्रेट करून ताठ उभं राहायचं आहे. काही सेकंद होल्ड करायचे. तुम्ही हवं तर मनातल्या मनात नंबर काउंट करायचे आहे. 30, 40, 50 जेवढा तुमचा स्टॅमिना आहे. आणि रोज आपला स्टॅमिना वाढवायचा आहे. आज तुम्ही 20 वेळा केलं तर उद्या तुम्ही 30 वेळा करायचा प्रयत्न करायचा आहे. असं करूनच तुमचे शरीरातले फॅट्स कमी होणार आहे. आता त्यानंतर बघा हे साईड फॅट्सवर हा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे. स्ट्रेट राहायचं आहे उभं, दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं आहे आणि पूर्णपणे हात पण स्ट्रेट ठेवायचा आहे आणि पूर्ण बेंड करायचं नाही गुडघ्यामध्ये. पाय स्ट्रेट बॉडी ठेवून दोन्ही साईडने करायचं आहे. याने साईड फॅट्स कमी होतात. आपल्या कमरेवर पाठीवर जी चरबी असते ती पूर्णपणे कमी व्हायला मदत होते. आता हा एक व्यायामाचा प्रकार आहे. त्यानंतर बघा हे जे व्यायामाचे प्रकार मी तुम्हाला दाखवलेले आहेत, ही आसनं ही रोज केल्याने एवढा शरीरामध्ये तुम्हाला बदल जाणवेल. एक आठवड्याभरातच बदल जाणवायला लागेल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल. तुम्हाला असं वाटेल की अरे या अगोदर मी करायला हवे होतं असं तुम्हाला वाटेल. जे करत नाही त्यांना असं वाटेल आणि जे रोज करतायत तर बेस्टच आहे. तर हे तुम्ही सवय करायची आहे. जेवढा घाम बाहेर पडेल तेवढा चांगला आहे शरीरासाठी. आता तुम्हाला मी जी आपण योगासनं केले त्याचे मी तुम्हाला फायदे सांगते. रोज व्यायाम केल्याने आपले शरीर लवचिक होतं, ताकद वाढते शरीरामध्ये आणि तसेच बॉडी बघा फ्लेक्झिबल होऊन आपण पॉझिटिव्ह राहतो. एवढं फ्रेश वाटतं आपल्याला. दिवसभर थकवा जाणवत नाही. आपली बॉडी ॲक्टिव्ह आपल्याला जाणवते दिवसभर आणि प्रत्येक काम आपण उत्साहाने करतो. तसेच प्राणायाम केल्याने बघा हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रोज हे व्यायाम केल्याने शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. पचनक्रिया सुधारून आपलं जे खाल्लेलं अन्न आहे ते व्यवस्थित डायजेस्ट होतं आणि आपल्याला कुठलेही आजार जडत नाहीत. तसेच रोज व्यायामामुळे योगामुळे मधुमेह, सांधेदुखी, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या नियंत्रणात राहतात आणि आपलं मन शांत होते, एकाग्रता वाढते, भावनिक समतोल हा राखण्यास मदत होते रोज व्यायाम केल्याने आणि वजन नियंत्रणात राहते. तसेच शरीरातील अतिरिक्त कॅलरीज ह्या बर्न होतात आणि आपल्याला झोप व्यवस्थित लागते. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा, उत्साह वाढतो. रोगप्रतिकारक शक्ती तीव्र होते आणि आजार बरे व्हायला लागतात. आणि रोज ही आसनं केल्यानंतर शरीर आपलं फिट राहतं, निरोगी राहतं, पोट साफ होतं रोजच्या रोज आणि आपल्याला कुठलेही आजार जडत नाही. जसं की बघा मला एकही गोळी चालू नाही. मी नियमित व्यायाम करते. जवळपास बघा आता 7 ते 8 वर्ष झालेत मी नियमित व्यायाम करते. आठवड्यातून 1 ते 2 वेळा मिस होत असेल पण मी रेग्युलर व्यायामाची सवय केलेली आहे. आणि हे रोज व्यायाम केल्याने बॉडी फ्लेक्झिबल होते आणि खरंच आपलं शरीर फिट राहायला मदत होते. जे आपले 40 नंतर बघा लूज लटकती स्किन झालेली असते, शरीर ढिलं पडलेलं असतं. आपण बघतो बऱ्याच लेडीज वय एवढं नसतं पण तरी अशा काही बघा एवढ्या डुलत चालतात की एवढे शरीरामध्ये फॅट साठलेले असतात की त्यांना म्हणजे असं स्ट्रेट चालायला किंवा त्यांची बॉडी अशी फिट दिसत नाही. तर त्याचं कारण की शरीरामध्ये खूप सारी चरबी साठलेली आहे. वजन प्रमाणाच्या बाहेर वाढलेलं आहे. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढलं तर बॉडी ढिलीच होते. तर शरीर फिट राहायला हवं म्हणून ही रोज सकाळी ही योगासनं करायला हवीत आणि ही रोज सकाळी करण्यासाठीच मी योगासनं दाखवलेली आहे. तर ही योगासनं जेंट्स लेडीज दोघेही करू शकतात. अगदी 35 नंतर तुम्हाला शरीर फिट ठेवायचं असेल तर रोज सकाळीही तुम्ही योगासनं करायचे आहेत. भरपूर प्रकार आहेत. मी तुम्हाला रोजच्या व्हिडिओत वेगवेगळे दाखवते योगासनं आणि रोज हे व्यायाम केल्याने बघा आपले पिरियड्ससुद्धा रेग्युलर यायला लागतात. ब्लिडिंग व्यवस्थित होतं.
पुन्हा तुम्हाला स्किनचे काही प्रॉब्लेम असेल तर ते दूर होतात. पिंपल्स, ॲक्ने, पुन्हा बघा आपल्या चेहऱ्यावर सुद्धा अतिरिक्त चरबी साठलेली असते. फॅट साठल्यामुळे आपला चेहरा ब्रॉड दिसतो, तो सुद्धा अगदी स्लिम होतो आणि स्किन नितळ होते, ग्लो शाईन करायला लागते. जेवढा घाम बाहेर निघेल तुमचा व्यायाम करताना, तेवढं तुमच्या शरीरासाठी फायद्याचं आहे. मेन म्हणजे बघा पिरियड्स रेग्युलर येतात. पिरियड जर आपले व्यवस्थित आले डेट टू डेट तर कुठलेच आजार होत नाहीत स्त्रीला. आता भरपूर काही ना काही बघा आपण बघतोय की कोलेस्ट्रॉल, थायरॉईड, PCOD यांसारखे आजार भरपूर आता आपल्याला जिकडे तिकडे असं ऐकायला मिळतं की थायरॉईड आहे किंवा कोलेस्ट्रॉल आहे. तर हे सगळे आजार अतिरिक्त चरबी साठल्यामुळे, वजन जास्त वाढल्यामुळे आपल्याला हे आजार जडतात. काहींचे तर बघा पिरियडसुद्धा रेग्युलर येत नाहीत. त्यामुळे हे पिरियड्स रेग्युलर येण्यासाठी व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. आणि पिरियड्स रेग्युलर आले तर आपलं शरीर ॲक्टिव्ह राहतं. आपल्याला एक ऊर्जा, उत्साह येतो काम करण्यामध्ये. आपल्या डोळ्यांची दृष्टीसुद्धा चांगली राहते. चेहरा ग्लो शाईन करतो. एक चेहऱ्यावर टवटवीपणा, चेहरा तजेलदार दिसायला लागतो. तुम्ही बघा पिरियड्स यायच्या अगोदर जेव्हा आपली डेट जवळ येते त्यावेळेला आपला चेहरा निस्तेज होतो आणि बघा आपल्याला पिंपल्स वगैरे येतात किंवा अस्वस्थ वाटतं, चिडचिड होते. आणि पिरियड्स येऊन गेल्यानंतर किती फ्रेश वाटतं. आपण काम उत्साहाने करतो, चेहऱ्यावर ग्लो शाईन दिसायला लागते आणि एक तो उत्साह, एक एनर्जी आपल्या शरीरामध्ये येते. तर हे नियमित व्यायाम केल्याने आपले पिरियड्स रेग्युलर यायला लागतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. माझेसुद्धा पिरियड्स रेग्युलर येत नव्हते, पण मी जवळपास 7 ते 8 वर्षापासून हे व्यायाम रेग्युलर करते. आठवड्यातून 1-2 वेळा मिस होत असेल, पण मी रेग्युलर करते आणि मी तुम्हाला प्रत्येक बॉडी पार्टवर हे व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे. सोपी आसनं आहेत, तुम्ही रोज करू शकता. तुम्हाला काही जरी जमलं नाही तरी तुम्ही नुसते सूर्यनमस्कार घातले तरी बेस्ट आहे. आणि तर 40 नंतर बघा काही जणांना खाली बसल्यावर उठता येत नाही आहे, आधाराची गरज लागते. कोणाचा तरी हात धरावं किंवा भिंतीला धरून म्हणजे उठावं लागतं. तर असं काही लेडीज आहेत, तर त्यांच्यासाठी हे बेस्ट व्यायामाचे प्रकार आहे. आणि जर तुम्हाला काही मेडिसिन, कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास असेल, काहींचे बघा सांधेदुखी, हाडंदुखी वगैरे, तर त्यांना मेडिसिन चालू असतात. तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन व्यायाम करा. नाहीतर तुम्ही असं नॉर्मल बॉडी असेल तर व्हिडिओ लावूनसुद्धा करू शकता. तर मी लास्ट व्हिडिओ अपलोड केला होता फॅट कटर ड्रिंकचा आणि बऱ्याच ताईंनी मला कमेंट केली की ताई फॅट कटर ड्रिंक म्हणजे काय, कसं बनवायचं, रेसिपी शेअर कर. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे. याने खूप फरक पडतो. हे तुम्ही सकाळी किंवा रात्री झोपण्या अगोदर घ्यायचं आहे. तर मी रात्री झोपण्या अगोदर घेते आहे, जेवण झाल्यानंतर 1 तासाने, रात्रीचं डिनर. तर आता बघा त्यासाठी मी इथे ओवा, बडीशोप, जिरं हे तिन्ही समप्रमाणात घेतलेलं आहे. नीट बघा, ओवा, बडीशोप, जिरं हे तिन्ही समप्रमाणात म्हणजे 50 ग्रॅम 50 ग्रॅम घेतलेलं आहे. आता हे 50 ग्रॅम या क्वांटिटीमध्ये मी घेतले, तर हे तुम्हाला 3 ते 4 महिने सहज ही पावडर जाऊ शकते. जर तुम्ही एकट्यांनी घेतली तर, आणि जर घरातल्यांनी सगळ्यांनी घेतली तर 2 महिने 3 महिने जाऊ शकते. आता हे बघा अगदी नॉर्मल गॅसवर व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. हे तिन्ही भाजल्यानंतर थंड होऊन मिक्सर जारमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे. ही पावडर हवाबंद डब्यामध्ये ठेवायची आणि रोज रात्री तुम्ही जेवण झाल्यानंतर रात्रीचं अर्धा ते 1 तासाने हे पाणी घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे, जर घरातल्यांनी सगळ्यांनी घेतलं, अगदी 13-14 वर्षाच्या पुढील मुलंसुद्धा घेऊ शकतात. पचनक्रिया सुधारते, वजन फास्ट कमी होतं, त्याचबरोबर खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं आणि लवकर पोट कमी व्हायला मदत होतं. तर हे जवळपास आता मी 2 ते 3 वर्षापासून घेते आहे आणि याचा मी व्हिडिओ अपलोड केला होता चॅनलवर. तर त्या व्हिडिओला तुम्ही खूप भरभरून प्रेम दिलं आणि खूप सारे प्रश्न विचारले गेले. तर मी हे रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतच असेल. हे मी घेत असते जेवण झाल्यानंतर. आम्ही घरातले सगळेच घेतो, मुलं पण, मिस्टर घेतात, मी पण घेते आणि याने बराच फरक पडतो. हे ओवा, बडीशोप, जिऱ्याचं पाणी आहे. हे तुम्ही कितीही घेऊ शकता, 1 ग्लास, अर्धा ग्लास किंवा 1 कपभर. पण जेवण झाल्यानंतर अर्धा ते 1 तासाने घ्यायचं आहे, झोपण्या अगोदर अर्धा तास घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 ते 1.5 चमचा पावडर टाकायची आहे. छोटा चमचा आहे. ही पावडर तुम्हाला 3 ते 4 महिने सहज जाऊ शकते आणि खराब होत नाही.
साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे. जवळपास ही पावडर मी 2 ते 3 वर्षापासून घेते आहे बघा. रेग्युलर सवय झालेली आहे. जेवण झाल्यानंतर अर्धा ते 1 तासाने घेते. रात्री झोपण्याअगोदर अर्धा तास. घरातले आम्ही सगळेच घेत असतो. मुलंसुद्धा घेत असतात. आता इथे बघा मी माझ्यासाठी आणि मिस्टरांसाठी इथे ठेवलेलं आहे. ह्याला 2 ते 3 मिनटं उकळी आणायची. उकळी आल्यानंतर हे कपामध्ये ओतून अगदी बघा नॉर्मल झाल्यानंतर तुम्ही घ्यायचं आहे. कोमट असतानाच घ्यायचे. जास्त गरम किंवा जास्त थंड होऊ द्यायचं नाही आहे. कोमट असताना हे घ्यायचं आहे. एवढा सारा फरक पडतो ना, तर खाल्लेलं अन्न लवकर डायजेस्ट होतं. त्याचबरोबर बघा पोट आणि वजन झटक्यात फास्ट कमी व्हायला मदत होते. हे रोज पाणी घ्यायचं आहे. तुम्ही सकाळी पण घेऊ शकता, रात्री पण घेऊ शकता. जर तुम्हाला जास्त वजन वाढलेलं आहे तुमचं आणि जास्त कमी करायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही दोन्ही टाईम घेऊ शकता, सकाळी आणि रात्री. तर आता माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. थँक्यू.